मित्रांनो नमस्कार। आपण आता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळ जे त्याच्यावरती आलेलो आहे आणि आता साधारण 9 वाजले आणि आपलं विमान आहे जे सिंगापूर मार्गे जाणार आहे। सिंगापूरला साधारण सकाळी, त्याच्यानंतर 2 तासानंतर आपण तिथून पुन्हा चायनाकडे निघणार, तिथून विमान चेंज होणार आहे। तर आपण इथं चार्जिंग जरा थोडी राहिली, तर चार्जिंगचं बघतो 10% चार्जिंग आहे। पुढील देखील तुम्हाला सगळे व्हिडिओ टाकतो। आता चार्जिंग अगोदर करून घेतो मी, दोन्ही मोबाईलमध्ये चार्जिंग थोडीशी आता कमी राहिलेली। मित्रांनो आपण आता सिंगापूरमध्ये आलो बरं का। आणि इथं जे तर किती वाजले, इथं 7:30 वाजले आणि आपल्या इंडियनमध्ये 5 वाजले, म्हणजे आपल्याकडं आता अंधार असेल आणि इकडं पूर्ण उजेड झालेलं आहे। साधारण 2 ते 2.5 तास इकडं लवकर दिवस उगतो आणि आता 11:30 वाजता मी तिथून निघालो होतो। आता वाजले समजा आपल्या तिथं भारताच्या ह्याच्यामध्ये जर विचार केला तर 5 वाजले, म्हणजे 5.5 तास जवळपास हा प्रवास झाला। आणि एवढाच प्रवासात इथून सिंगापूर ते शंघाई असा आहे। शेतकरी मित्रांनो, आता सिंगापूरवरून साधारण अर्ध्या रस्त्यामध्ये, म्हणजे आपल्या भारतामधून सिंगापूर तिथं उतरल्याच्या नंतर सिंगापूरवरून फ्लाईट चेंज झाली आणि तिथून आता चायनाकडे फ्लाईट चाललेली। आता सध्या कुठं आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवतो। समोर स्क्रीन आहे, स्क्रीनवरती सगळं दिसतं बरं का। हे बघा, आता साऊथ चायनाचा जो समुद्र आहे तिथं सध्या विमान आहे आणि टोटल 2 घंटे 30 मिनिट पोहोचायला अजून वेळ आहे। 2 घंटे 12 मिनिट आतापर्यंत विमान चाललं आणि 1 मिनिट
आणि टोटल आतापर्यंत 1924 किलोमीटर सिंगापूरवरून विमान आलं, 1924, आणि 2200 कितीतरी अजून जायचंय. 916 किलोमीटर प्रति घंट्याच्या स्पीड मध्ये विमान आता उडतंय. आणि पोहोचायला अजून किती वेळ लागेल बघा. 2 घंटे 29 मिनिटात शांघायला विमान पोहोचल. आता इथं ते सगळं डिटेल दाखवते बघा. 1930 किलोमीटर आतापर्यंत आलं. 2196 किलोमीटर इथून पुढे अजून जायचंय. तर लोकल टाइम जो आहे सिंगापूरचा तो 12:48 आता झाला. आणि आपल्याकडचा मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडचं 10:18 झालेले आहे. आणि इथं 2:29 इकडचे झालेले आहे. 2190 किलोमीटर अजून जायचं. तिथले पण चायनातले मी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ दाखवणार आहे. मित्रांनो, आता आपण चायनाचे एअरपोर्ट वरती उतरलेलो आहोत आणि आता चेकआउट करत आहोत इथे. मित्रांनो, इथं चायनाच्या एअरपोर्टवरती आपण आहोत, पण इथं व्हिडिओ काढायला पूर्णपणे बंदी. मला काही व्हिडिओ त्यांनी डिलीट मारायचे पण सांगितले. मित्रांनो, आता इथून मी हॉटेलला जाणार आहे. हॉटेलचं नाव एक मिनिट कॉल आला मला. आत्ता रूमिंग केलं मी, तिकडूनच करणार होतो, पण इकडं असं म्हणे की तिकडचं सिम इकडं चालत नाही. आणि मी बघितलं तर इकडं सिम चालतं. तर आता मी तिकडं हॉटेलमध्ये चाललो आहे आणि तिकडचे सुद्धा तुम्हाला सगळे व्हिडिओ टाकतो. तर मित्रांनो, आपण आता हॉटेलवरती पोहोचलेलो आहे आणि हॉटेलमध्ये एंट्री करतोय. त्या हॉटेलचं नाव मी आत्ता वाचलं, पुन्हा विसरलो. खूप जरा अवघड नाव आहे ते. नमस्कार मित्रांनो, आता आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे तिचं नाव इतकं अवघड आहे, तुम्हाला काय सांगावं.